नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी हर्षल चौधरी, जिल्हा धुळे, तालुका शिरपूर। शेती पिकाला पाण्याची खूप आवश्यकता आहे। त्याचबरोबर लाईट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला। दिवसा लाईट असली तर पाणी सहज सोडू शकतो, पण रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस लाईट येते, ज्यांची विहीर आहे त्यांच्या खूप फजिता होतात। कोणाला 2 तास, कोणाला 3 तास एवढंच पाणी पुरेल एवढं विहीर येत असतं। मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस कोणाचं शेत लांब असतं, कोणाचं काय असतं, प्रत्येक वेळेस येणं जाणं आणि रात्रीच्या वेळेस सर्प वगैरे या गोष्टींचाही थोडा धाक असतो। त्यासाठी काहीतरी करावं याच्यासाठी मी यूट्यूबला शोधत असताना शुभम भाऊंचा व्हिडिओ बघितला आणि मोबाईल ऑटो बघितला, त्यांचा पूर्ण डेमोही बघितला। त्यानंतर ते मला आवडलं आणि मी शुभम भाऊंना आधी कॉल केला, कारण ट्रस्ट नव्हतं की आपण पैसे दिल्यानंतर ती वस्तू आपल्यापर्यंत येते नाही येते या गोष्टींचा आधी अनुभव आलेला होता। परंतु शुभम भाऊंना फोन केल्यानंतर त्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला, काही गोष्टी समजून सांगितल्या, माझ्या ज्या समस्या त्या मी त्यांना त्या सगळ्या समस्या सांगितल्या। त्या समस्यांचं निराकरण त्यांनी खूप छान पद्धतीने केलं। मग मी ते मोबाईल ऑटो स्विच त्यांच्याकडनं मागवलं, ते 5 दिवसात माझ्यापर्यंत पोहोचलं आणि आज सकाळीच मी ते बसवलेलं आहे। आणि शुभम भाऊंना कॉल करून त्यांनी मला सगळ्या डिटेल्स दिल्यात, त्यानुसार मी ते बसवलं आणि सगळी जी काही प्रोसेस होती ती कंप्लीट करून घेतली आणि आता सध्या ऑटो स्विचवर ते चालू आहे। मला ते खूप आवडलं ते ऑटो स्विच आणि त्यांचा प्रतिसाद खूप छान आहे। शंका काय आहे, समजा आता आपण मागवलं, ते बंद पडलं, खराब झालं, तर त्यावर काय करायचं? ते फेकून देण्यापेक्षा काहीतरी पर्याय काढावा लागेल। मी शुभम भाऊंना हा सरळ प्रश्न विचारला, तर त्यांनी सहज सांगितलं, दादा खराब झालं की ते माझ्या ॲड्रेसवर पाठवा, मी ते रिपेअर करून पाठवतो, वॉरंटी गॅरंटी जी असेल त्या हिशोबाने। आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे, समजवलंही खूप छान। मी आता तुम्हाला तो ऑटो स्विच दाखवतो आणि ते वर्क कसं करतं ते शुभम भाऊंनी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे। हा तो मोबाईल ऑटो स्विच कृषी किंगचा, मी त्याला आताच इन्स्टॉलेशन केलेलं आहे, आपण बघू शकतो। कृषी किंगचा मोबाईल ऑटो स्विच प्रत्येक शेतकऱ्याने बसवावा असा माझा आग्रह आहे, कारण यातून आपल्या ज्या होणाऱ्या फजिता आहेत या कमी होतात। मी शुभम भाऊंचे धन्यवाद करतो की त्यांनी अशा काही गोष्टी शोधून काढल्यात। मी त्यांना विनंती करतो की अजून असं काहीतरी नवीन शोधून काढावं, जेणेकरून शेतकऱ्यांचे हाल कमी होतील। धन्यवाद।